नमस्कार। आज आपण टरबूज पिकासाठी आज आपला टरबूजचा प्लॉट दिसतो तुम्हाला फ्लॉवरिंग स्टेजला आहे। लागवडीपासून आपला टरबूज प्लॉट झाले 24 दिवस झाले। आज फ्लॉवरिंग असताना आपण टरबूजसाठी कोणतेही रासायनिक केमिकल फवारणी करू शकत नाही, कारण मधमाशी येण्यासाठी तो प्रॉब्लेम येऊ शकतो। मग फवारणी करताना आपण एक पर्याय वापरला, देशी दारूच्या माध्यमातून फवारणी केल्यास आपल्या पिकाला जंतुनाशकासोबतच अल्कोहोल आणि स्प्रेडरचं काम करतं देशी दारू। या माध्यमातून थंडीचं प्रमाण बघता पिकाला उष्णता निर्माण करते। या माध्यमातून आपण आज एका पंपाला 75 ml असं प्रमाण ठेवलेलं आहे आणि आज आपण ती फवारणी केली, सायंकाळच्या वेळेस फवारणी केली, जेणेकरून उन्हाचा संपर्क येऊन अल्कोहोलचं हवेत विघटन होण्याचं प्रमाण वाढतं, म्हणून आपण सायंकाळच्या वेळेस फवारणी केलेली आहे। देशी दारूची फवारणीची शिफारस तसं सायंटिफिक कोणी करत नाही, पण एकदा हा प्रयोग करून बघायला हरकत नसते। या माध्यमातून तुमच्या मधमाशींना कोणत्या प्रकारचा अटकाव होत नाही आणि पिकासाठी अल्कोहोल एक जंतुनाशकाचे काम करतं। त्यासाठी आपण देशी दारूची फवारणी आज आपण केली सायंकाळच्या वेळेस। तर फ्लॉवरिंग स्टेजला शेतकऱ्यांनी एकदा तरी फवारणी करून बघायला हरकत नाही, मला असं वाटतं। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।